तेव्हा पेडेकरबाई, कुसुमकरबाई आणि दलालबाई संस्कृत शिकवणार. पण जास्त करून पेडेकरबाई आणि कुसुमकरबाईंकडून अगदी उत्तम पेपर कसा काढावा, इथपासून विद्यार्थ्यांना तो पाठ्यांश कशा प्रकारे समजून घ्यावा हे त्यांच्याकडून मी शिकले आणि घडले. या इथे माझ्या निवेदनाचा खूप जणांनी उल्लेख केला. पण मंडळी, खरं सांगू की खरंच परमेश्वराची एक कृपा आहे आणि माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे. आईवडील, माझे सर्व भाऊ बहीण यांचे असलेले संस्कार याचा तो असलेला परिणाम आहे. आणि म्हणून कुठेतरी माझ्या हातून हे चांगलं कार्य घडलेलं आहे. पण या सर्वांबरोबर माझ्या मिस्टरांचाही मोठा वाटा आहे. कारण 30 वर्षापूर्वी ज्यावेळी मोबाईल नव्हता, त्यावेळेला इंटरनेट तर फारच होतं. अशा वेळेला खरंच निवेदन करताना विचार करून लिहिणं, काही संदर्भ मिळवण्यासाठी पुस्तकं वाचणं यासाठी वेळ द्यावा लागायचा. त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी मला नेहमी सांगितलेलं, शाळेचं काम बंद करायचं, त्यासाठी जे काही खर्च काही अडचणी असतील त्या मी करून घेईन. मुलगा छोटा होता, त्याचं पालनपोषणाकडे पण वेळोवेळी त्यांनी लक्ष दिलं. खरं तर अगदी सुरुवातीच्या काळात माझा पहिला श्रोता तेच असायचे. केवळ निवेदनासाठीच नव्हे, तर माझी ही इथली जी 33 वर्ष आनंदमय आणि जी काही सुखाची गेली, याच्यामध्ये माझ्या सर्व कुटुंबाचा, मिस्टरांचा, सासरच्या सर्व मंडळींचा आणि माझ्या मुलाचा सुनेचाही वाटा. यशस्वी होण्यासाठी इथे कार्यरत असलेल्या प्रत्येकाचा खालीचा वाटा आहे. अगदी मुख्याध्यापिका जोशीबाईंपासून आत्ता कार्यरत असलेले गायकवाड सर, लिपिकांमध्ये वलावंडे सरांपासून आता कार्यरत असलेली सर्व आपली टीम, सिनियर शिक्षकांपासून ज्युनियर शिक्षकांपर्यंत प्रत्येक जण, मांडवकर भाऊंपासून शिंदे वाघांपासून आता कार्यरत असलेले आपली सर्व मंडळी, या सर्वांचं सहकार्य मला लाभलेलं आहे. आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्वांचं प्रेम मला मिळालं. पान निघतं आणि गळतं तेव्हा त्याला नवीन पालवी येत असते. आपल्या समोर ही नवीन पालवी बसलेली आहे, ती पण तेवढीच कार्यरत होणार आहे. आणि गायकवाड सरांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आपली शाळा नक्कीच भरभराटीला येणार आहे. कारण आपले सगळे सहकारी आता नव्या जोमाने कार्यरत आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच व्यक्त केलेली आशा पूर्ण होणार आहे, तुमची खंत दूर होणार आहे. या सगळ्या माझ्या प्रवासात हा माझा जो प्रवास सुखाचा
आनंदाचा आणि बौद्धिक भरभराटीचा करण्यात सिंहाचा वाटा आहे तो माझ्या सर्व सख्यांचा, या माझ्या सप्त तारकांचा. त्यानंतर माझ्या मैत्रिणी माणसे केवळ त्या आहेत माझ्या बहिणी, त्या आहेत माझ्या कुटुंबातील एक प्रत्येक व्यक्ती. आमच्या सर्वात ज्येष्ठ असलेल्या शिवणेकरबाई, आमची कॅप्टन दळवीबाई आणि माझ्या सर्व सख्या ह्या केवळ सख्या नाही आहेत, ह्या सगळ्या माझं सुरक्षा कवच आहे. खरं तर त्यांच्यामुळे, त्यांच्या मुलाच्या सहकार्यामुळे मी माझं हा कार्यकाल यशस्वीरित्या पूर्ण करू शकले आहे. तुमच्या सर्वांचं तर सहकार्य आहेच आहे, पण त्यांचा वाटा सिंहाचा आहे. आणि या 33 वर्षाच्या प्रवासामध्ये मंडळी, खरं तर चुकून कोणी दुखावलं असेल तर नक्कीच क्षमा कराल अशी मला आशा आहे. आणि फक्त जाता जाता मंगेश पाडगावकरांची कविता मला वाचावीशी वाटते, ती मी वाचणार आहे. आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं. आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं. रिकामं लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधली पानं आपणच भरायची, कारण तेच तर आपलं कर्म असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण मंडळी त्यातूनच तर पुढे आपल्याला काही शिकायचं असतं. नवी नाती जपण्यात मजा आहे. बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे. जुळलेले सूर गाण्यात मजा आहे. येताना एकटे असलो ना तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं. आपलं नशीब दुसरं कोणी लिहित नसतं, तर ते नशीब आपल्याच हाती असतं. येताना काही आणायचं नसतं, जातानाही काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. मंडळी, आहात तुम्ही सावरायला म्हणून मला पडायला आवडतं. आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडतं. आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायला आवडतं. माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे. माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे, म्हणून मला जगायला आवडतं.